हॅलो, गुड मॉर्निंग, हाय. ॲक्च्युली आज परत आम्ही सातारला निघालो. अगोदर उन्हाळ्यामध्ये गेलो होतो, आता ह्या पावसाळ्यानंतरचा हिरवळ पाहण्यासाठी निघालो. हा समोर दिसतोय ना तो कात्रजचा बोगदा म्हणजे कात्रजचा टनल आहे. तर थोड्या वेळ आम्ही टनलची मजा घेतोय. दिवसामध्ये रात्रीचा अनुभव घेण्याचा अप्रतिम क्षण म्हणजे हा बोगदा टनल. ह्याच्यामध्ये हॉर्नचा हळू दिलेला आवाज सुद्धा एवढा कर्कश आणि भयंकर वाटतो ना, बस. बट हा पण अनुभव घेतलाच पाहिजे ना. टनल मधील आमचा व्हिडिओ. हा. आता थोड्याच वेळात आम्ही टनलच्या बाहेर निघणार आहोत, म्हणजे रात्रीतून दिवसाकडे काहीच वेळात निघणार आहोत. हा स्वच्छंदी दिवस, वाव. आणि इथला अनुभव तर विचारायलाच नको. दोन्ही बाजूंनी डोंगर आणि मधून आम्ही वर निळाभोर आकाश आणि कापूस पिंजून ठेवल्यासारखं ढग. आम्ही तर व्हिडिओमध्ये दिसायला पाहिजे ना, सो सेल्फी व्हिडिओ. हो. आम्हाला वाटलं गाडी थोडी व्हायबल होते, सो आम्ही हवा चेक करायला आलो होतो. कमी झाली, जास्त झाली, नॉर्मल करावीच लागते ना हवा. तोपर्यंत म्हटलं थोडासा झाडाचा व्हिडिओ घ्यावा. ह्या झाडाचं नाव ॲक्च्युली मला माहीत नाही आहे, सो ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्लीज राईट. इथे आम्ही नाश्ता केला सद्गुरूमध्ये, वडा सांबार आणि उत्तप्पा. सुंदर, अप्रतिम, पोट भरून खाल्ला. त्याच्यानंतर परत आम्ही साताराच्या दिशेने आमची गाडी घेऊन निघालो. ह्यावेळेस आहे ना, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युझियम पाहणार आहोत. यामध्ये काय आहे काय नाही आहे, बट डोंट नो. ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा मला पुन्हा प्रेमामध्ये पाडतायत. इकडे येण्यासाठी ह्या हिरव्यागार डोंगरावरती पिवळसर छटा आणि पोपटी कलरच्या, वाव. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युझियम आहे सातारामधील. बट ह्याच्या आतमध्ये जाऊन व्हिडिओ काढायला किंवा फोटोग्राफी करायला परमिशन नाही आहे, त्यामुळं आम्ही ते करू शकलो नाही आहे. पण ज्याला फार आवड आहे शस्त्रांची, महाराजांच्या काळामधली शस्त्र, भाला, तलवारी किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी तिथं ठेवलेल्या आहेत. त्यांच्या काळातील नाणी कशा प्रकारे होती ते पाहण्यासाठी अवश्य या. आतमध्ये म्हणजे जे इतिहासप्रेमी आहेत ना, वाव, त्यांच्यासाठी हे पाहण्यासाठी अप्रतिम आहे. जर आपण निसर्गाचा आस्वाद घेऊया. तुम्ही पाहताय काय आहे समोरचं? निळाशार ढगामध्ये पांढरा शुभ्र कापूस पिंजून जसा ठेवला जातो ना, तसं हे व्हाईट कलरचं ढग किती सुंदर आणि विलोभनीय आहे. अप्रतिम. कारण हा नजारा ना पुन्हा पाहायला भेटतच नाही आहे. त्यामुळे ट्राय केला आहे कॅप्चर करायचा. जसं आपण हिरव्यागार झाडींचं जंगल असतं त्याला जंगल म्हणतो. नंतर सिटीमध्ये पाहिलंच आहे उंच इमारतीचं जंगल आहे. तसं निळाशार ढगामध्ये हे शुभ्र व्हाईट जंगलच तयार केलं आहे. ही सह्याद्रीची पर्वतरांगा दिसते ना, अप्रतिम, सुंदर. से हाय. आम्ही इथे थांबलो आणि आम्हाला खरंच फार इच्छा झाली की इथला आस्वाद घ्यावा, इथं शांतपणे बसून राहावं. आणि इथं फार वेळ आम्ही शांतपणे गप्पा मारत बसून राहिलो होतो.
थोडीशी मस्ती चालूच होती आमची. हा लास्टला छोटासा व्हिडिओ स्वतःचा स्लोमो. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. असेच मी वेगवेगळे व्हिडिओ काढत राहीन. सुंदर आहेत की नाही आय डोंट नो, बट काढत राहीन तुमची साथ असेल तर. आणि थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आम्ही परत येऊ असेच सुंदर सुंदर व्हिडिओ घेऊन. मैं दुनिया से अब न डरूं, तुझी से मैं प्यार करूं. मैं दुनिया से अब न डरूं, तुझी से मैं प्यार करूं. मैं दुनिया से अब न डरूं, तुझी से मैं